साताऱ्यातील तापोळा या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी AI समिटचे मध्ये केलेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करून तापोळा या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख याचबरोबर पदाधिकारी आणि एकत्र येऊन राहुल गांधी यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन केले आहे। राहुल गांधी हे देशद्रोही आहेत अशा घोषणा देऊन त्यावेळी आंदोलनाचा शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे। फोटो घेतो थांबा घ्या बोल राहुल गांधी या रावणाचं करायचं काय खाली मुंडे वर पाय या रावणाचं करायचं काय खाली मुंडे वर पाय भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय या राहुल गांधीचं करायचं काय खाली मुंडे वर पाय राहुल गांधीचं करायचं काय खाली मुंडे वर पाय हा देशद्रोह राहुल गांधीचं करायचं काय खाली मुंडे AI परिषदेमध्ये ज्या वेळेस मोदी साहेब भारताची बाजू मांडायला उठल्यानंतर ह्यांनी हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। हे देशद्रोही आहेत। देशाची बाजू मांडणारे आपले पंतप्रधान उठल्यानंतर भाषणासाठी उठल्यानंतर यांनी अर्धनग्न चड्डी बनियान गँग हा पाकिस्तानी दार्जिनी राहुल गांधी यानं जो कालवा केला त्याच्यामुळे देशाचं नाव खराब झालं। हा देशद्रोही आहे। हा आम्ही पहिल्यापासून ओरडून सांगतोय की हा देशद्रोही कृत्य करतोय आणि फक्त चमकोगिरी करणारा हा राहुल गांधी याचा निषेध आम्ही आता सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी मिळून आम्ही आज इथं सातारमध्ये करत आहोत। त्याचं पुतळ्याचं दहन केलं आणि त्याला जोडे मारो आंदोलन किंवा आम्ही घेतलेलं आहे। राहुल गांधी राहुल गांधी संपूर्ण भारत देशामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जन आंदोलन सुरू झालेली आहेत। ही खऱ्या अर्थानं भारत देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या विरोधातली आंदोलन आहेत। सन्माननीय नामदार पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेल्या कामाचा आणि देशावर असलेला प्रभाव हे पाहता काँग्रेसच्या पोटामध्ये तिढी कुटलेली आहे। आणि मग AI समिट असू द्या किंवा कुठलंही चांगलं धोरण असू द्या त्यांचा विरोध हा कायम आम्ही पाहिलेला आहे। पण आता भारतातली जनता या विरोधाला अशा पद्धतीने आंदोलनं करून आणि कामातून उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज तर केवळ राहुल गांधींना जोडो मारो आंदोलन आणि त्यांचा पुतळा दहन करण्याचं काम केलं आहे, पण भविष्य काळामध्ये काँग्रेसचाच पुतळा हा या देशातून हटवण्याचं काम निश्चित स्वरूपामध्ये शिवसेना आणि भाजप मिळून महाराष्ट्रात करणार आहोत आणि याचे परिणाम राज्यामध्ये देशामध्ये पाहायला मिळतील।